आई, माझं या महिन्याचं SIPचं इंटरेस्ट 830 रुपये आलं आहे. मागच्या महिन्यात तर 680च होतं. आणि याचा ROI तर फिक्स्ड आहे. हो, एक्स्ट्रा व्याज आलंय कारण चक्रवाढ व्याजामुळे. अच्छा, आज शाळेत आम्हाला साधं व्याज आणि चक्रवाढ व्याजबद्दल शिकवलं, पण मला त्यामधलं फरक नाही समजलं. तर तू मला समजावशील का? मीरा, व्याज म्हणजे तुम्ही पैसे साठवता किंवा कर्ज घेता त्यावर मिळणारा किंवा द्यावा लागणारा अतिरिक्त मोबदला. हे आर्थिक क्षेत्रातील एक महत्त्वाचं संकल्पना आहे. थांब, मी तुला समजावून सांगते. व्याज म्हणजे काय? तर व्याज म्हणजे साठवलेल्या पैशांवर मिळणारा किंवा घेतलेल्या कर्जावर भरावा लागणारा अतिरिक्त मोबदला. आता उदाहरण द्यायचं झालं तर तू मित्राकडून 1000 रुपये उसने घेतलेस आणि देताना 1100 रुपये परत केलेस, तर 100 रुपये म्हणजेच दिलेलं व्याज. म्हणजे व्याज हा जास्तीचा मोबदला आहे जो साठवताना मिळतो किंवा कर्ज घेतल्यावर वाढतो. अगदी बरोबर. साधं व्याज म्हणजे सिंपल इंटरेस्ट. आता साधं व्याज कसं मोजतात? तर साधं व्याज फक्त मूळ रकमेवर म्हणजेच प्रिन्सिपल अमाऊंटवर मोजलं जातं. आता याचं सूत्र काय आहे? थांब, मी हे लिहिते. SI बरोबर P गुणिले R गुणिले T भागिले 100. जिथे P म्हणजे मूळ रक्कम, R म्हणजे वार्षिक व्याजदर आणि T म्हणजे वेळ. आता तुला एक उदाहरण देते. जर तू 10,000 रुपये एका बँकेत 5% व्याजदराने 3 वर्षासाठी ठेवलेस, तर SI बरोबर किती? थांब सांगते. P 10,000, R 5%, T 3 वर्ष आणि 1500. अगदी बरोबर. म्हणजेच 3 वर्षाच्या शेवटी तुला मिळणारी रक्कम असणार 11,500 रुपये. आता ह्याचा प्रत्यक्ष उपयोग काय? साधं व्याज अल्पकालीन कर्ज, बँक बचत योजना किंवा सरकारी बॉन्डसाठी वापरलं जातं. म्हणजे व्याज दरवर्षी समान असतो. हो, हे साधं आणि सहज काढता येणार आहे. चक्रवाढ व्याज म्हणजे CI. चक्रवाढ व्याज कसे मोजतात? तर चक्रवाढ व्याज आधीच्या व्याजासह मूळ रकमेत जोडले जाते आणि त्यावर पुढील वर्षाचं व्याज काढलं जातं. आता चक्रवाढ व्याजाचं सूत्र काय? तर CI बरोबर P गुणिले कंसात 1 अधिक R भागिले 100 कंस पूर्ण या सगळ्यांचा घातांक T वजा P. तुला उदाहरण देऊन समजवते. जर तू 10,000 रुपये 5% व्याजदराने 3 वर्षांसाठी ठेवलेस, पहिलं वर्ष 10,000 गुणिले कंसात 5 भागिले 100 बरोबर 500 आणि नवीन मूळ रक्कम काय असणार? तर 10,500 रुपये. दुसरं वर्ष 10,500 गुणिले कंसात 5 भागिले 100 म्हणजेच किती? तर 525 रुपये. म्हणजे नवीन रक्कम काय मिळणार? तर 11,025 रुपये. तिसरं वर्ष 11,025 गुणिले कंसात 5 भागिले 100 बरोबर 551 रुपये 25 पैसे. म्हणजेच एकूण किती? तर 11,576.25 पैसे. म्हणजेच तुम्हाला 1,576.25 पैसे मिळतील, जे साध्या व्याजाच्या 1,500 पेक्षा जास्त आहेत ना. आता याचा प्रत्यक्ष उपयोग कसा? तर चक्रवाढ व्याज दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी जसं की फिक्स्ड डिपॉझिट्स, म्युच्युअल फंड्स किंवा गृहकर्जासाठी वापरलं जातं. चक्रवाढ व्याज जास्त असतं कारण की त्याच्यात आधीचं व्याज ॲड होतं. अगदी बरोबर. त्यामुळेच तर ते जास्त शक्तिशाली मानलं जातं. साधं व्याज आणि चक्रवाढ व्याज यामध्ये काय फरक आहे? तर साधं व्याज मूळ रकमेवर गणना करतात, हळूहळू आणि समानतेने वाढतं. आता चक्रवाढ व्याज मूळ रक्कम अधिक आधीच्या व्याजावरची गणना होते, तर कालांतराने ते जलद वाढतं. चक्रवाढ व्याज दीर्घकालीन बचतीसाठीच का चांगलं आहे? तर संयम बाळगल्यास चक्रवाढ व्याजाचा फायदा जास्त होतो. उदाहरण द्यायचं झालं तर 1,000 रुपये वार्षिक 10% दराने 10 वर्षासाठी ठेवले, तर CI बरोबर 1,000 गुणिले कंसात 1 अधिक 10 भागिले 100 कंस पूर्ण या सगळ्याचा घातांक टाईम म्हणजेच 10 वर्ष वजा 1,000
बरोबर 2593 आणि 74 पैसे. हे तर जादूगर सारखं वाटतं. हो, चक्रवाढ व्याजाला 8वं आश्चर्य असंही म्हणतात. धन्यवाद आई, आता मला चक्रवाढ व्याजचा महत्त्व कळला. छान. मीरा, हे माहीत असणं तुला चांगले आर्थिक निर्णय घेण्यासाठी मदत करेल. मी माझ्या बचतीची योजना तयार करायला सुरुवात करते. उत्तम. लवकर सुरुवात केली तर फायदे जास्त होतात.